की तो अडचणीतून जावा, त्याला सर्व सुख प्राप्त झालं, तो आध्यात्मिक मार्गाकडे कधीच वळू शकत नाही. आणि आपण सुखाच्या प्रत्यक्षेत भगवंताच्या मार्गात जात असतो. म्हणून आपल्या ब्रह्मांड नायकाची आपल्याला स्तुती करायची. प्रथमतः सर्वांनी डोळे लावायचे, डोळे मिटून घेतल्यावर हात जोडायचे. माझ्या ब्रह्मांड नायकाचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर सर्वांनी आणायचा आहे. प्रथमतः माझे स्वामी कसे दिसतात, डोळे मिटून माझ्या स्वामीचा चेहरा पूर्ण आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि स्वामींना विनंती करायची, हे ब्रह्मांड नायका माझ्या स्वामी समर्थ भगवंता, आज तुझ्या दरबारामध्ये मी बसलेले आहे. माझ्या मनामध्ये जी संकल्पना आहे, जो संकल्प आहे, माझी जी इच्छा आहे ती लवकरात परिपूर्ण करावी. आपली इच्छा असेल ती स्वामी पुढे मांडायची मनातल्या मनात. महाराज अशा अशा अडचणीतून जातोय, माझं असं असं काम अडलेलं आहे, त्यासाठी मी आज तुमचं स्तवन परिपूर्ण करत आहे, तर मला शक्ती द्यावी आणि माझ्याकडून आज हे स्तवन परिपूर्ण करून घ्यावं, ही स्वामींना प्रार्थना करायची. आणि हात जोडून आपले हात डोळ्यांना लावायचे आणि स्वामींना नमस्कार करायचे. आपण फक्त 11 वेळेस स्तवन करणार आहोत. 18 वेळेस आपल्याला वेळ फार लागेल, तर आपण 11 वेळेस स्तवन करणार आहोत. नंतर आपण कार्यक्रम सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमः. नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता प्रकटला नाही कोणी गुरुवर स्वयात सुरला रंगवनाती अभिनंदन नरदेवी नरसिंह प्रकटला करुकोटी अभिनंदन शबुला तिच्या देण्यावर कधी नाले पाण्यावरी कधी नावे अनंतरी अमावाटे लक्ष्मी योगेश्वर हातल कधी नावे हिमाचली कधी गिरी अरवली कधी नरवले कधी 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 मागती काली माता वने संगे बोले रत्या कुबराई अन्नपूर्ण नाचा अभिनंद सोडले कवती भारताचा महाभगानी जलसर चिंतामणी सुखी भावे सारे नाना पेते लावे जना रत्नापुरी केरळाला मुक्तानी चरवी मोरा रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाव नाही कोणी माता पिता प्रकटला पुनः ब्रह्मांडाचा हात नाही कोणी गुरुवर स्वयात सुरला रंगवनाती अभिनंदन जगन नरदेवी नरसिंह प्रकटला करुकोटी अभिनंदन शबुला अभिनंदन देण्या कधी झाले पाण्यामध्ये कधी नावे अनाथरी अमावाटे लक्ष्मी योगेश्वर हातरी कधी झाले हिमाचली कधी गेली अरवली कधी नरवले चरणांनी कधी बसले विरवाणी काली माता बोले संगे बोले कन्या कुरवाई अन्नपूर्ण नाचा अभिनंद गुरु देखो भारताचा महाभगानी जलसर चिंतामणी सुखी भावे सारे नाना पेते लावे जना रत्नापुरी केरळाला मुक्तानी चरवी मोरा रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाव नाही कोणी माता पिता प्रकटला पुनः ब्रह्मांडाचा हात नाही कोणी गुरुवर स्वयात सुरला रंगवनाती अभिनंदन नरदेवी नरसिंह प्रकटला करुकोटी अभिनंदन शबुला अभिनंदन देण्या कधी झाले पाण्यावरी कधी नावे अनाथरी अमावाटे लक्ष्मी योगेश्वर हातरी कधी झाले हिमाचली कधी गेली अरवली कधी नरवले कधी कधी बसले विरवाणी काली माता बोले संगे बोले कन्या कुरवाई अन्नपूर्ण नाचा अभिनंद गुरु देखो भारताचा महाभगानी जलसर चिंतामणी सुखी भावे सारे नाना पेते लावे जना रत्नापुरी केरळाला मुक्तानी चरवी मोरा रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाव नाही कोणी माता पिता प्रकटला पुनः
विशेष सांगून देतो, ज्यावेळेस आपण वरती हात करून टाळ्या वाजवतो आपण त्या टायमाला बघून त्याला समर्पण होत असतो. त्या ठिकाणी थोडा त्रास होतो आपल्याला हातांना, पण भगवंतापर्यंत आपला आवाज पोचवायचा आहे आपल्या टाळी मार्फत. आपल्याला ती जागरूकता निर्माण करायची त्या ठिकाणी, म्हणून टाळी वाजवायची असते. आणि ज्यावेळेस आपण अभिवादन करत असतो दोन्ही हात वर करून, त्या अभिवादनाचा अर्थ असा आहे
जसं एखादा पोलीस चोराला पकडतो, तो चोर म्हणतो मी सरेंडर झालेलो आहे, हात वर करून देतो, तसं भगवंताचा आपल्याला सरेंडर व्हायचं, मी तुझा झालेलो आहे म्हणून आपल्याला दोन्ही हात वर करायचे असतात. ज्या वेळेस असे हात वर केला जातात टाळीवर, त्या अंगामध्ये जोश आला पाहिजे की माझ्या अंगामध्ये माझ्या स्वामींचा संचार आहे, आणि एकदा संचार तुमच्या अंगामध्ये आला तर स्वामी समोर साक्षात तुम्हाला भेटायला एवढी शक्ती ब्रह्मांड नाही. म्हणून आपला हात जे गळतंय आपण थंडपणाने अशा टाळ्या वाजवतो, त्याच्यात काहीच उपयोग नाही. आपल्या अंगामध्ये जोश आला पाहिजे, आपण स्वामींना भेटायला आलेलो या ठिकाणी, स्वामींचं नामस्मरण ऐकायला आलेलो आणि त्या स्वामींची कथा ऐकायला. माझा ब्रह्मांड नायक कसा आहे, माझ्या ब्रह्मांड नायकाचं माझं वर्णन ऐकायचं, त्याच्यासाठी आपण तंदुरुस्त आलो पाहिजे, त्या स्वामींच्या चरणाशी शरण गेलो पाहिजे. म्हणून आपण तो आळस सगळं धटकायचं आहे, आपल्याला स्वामींच्या नामस्मरणात आपल्याला गुप्त होऊन जायचं. तर भजनामध्ये सर्वात आवड आला पाहिजे, मानवीपणे माझ्या मागे तुम्हाला मानायचं. कपाळी केशरी गंध स्वामी तुझा मला छंद, 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 स्वामी तुझा मला छंद, अक्कलकोटला असताना अनेक वेळा सांगत असायचे, मालोजी राजे ज्यावेळेस स्वामी महाराजांपुढे त्यांचा सर्व भंडार दाखवत असे, सोनं, अरे हा कसला घमंड आहे तुला, तुझ्यासारखे राजे मी रोज माझ्या लंगोटीमध्ये निर्माण करत असतो, कसला अहंकार आहे. महाराजांना काहीच नको, आपण म्हणतो महाराजांपुढे स्वच्छ होऊन जावं, असं जावं, पण आपलं आत्मकरण शुद्ध नसतं तर स्वामी पुढे जाऊनच उपयोग नाही. किती चांगले कपडे घाला, किती आंघोळ करून जा, साबण लावून जा, अंगाला अत्तर लावून जा, मन शुद्ध नसतं तर स्वामी सुद्धा तुमचा स्वीकार करणार नाही. कसे का पण मन शुद्ध असतं ते स्वामी महाराज जवळ करत असतात. माझा ब्रह्मांड नायक लीला करण्यासाठी अक्कलकोटमध्ये प्रगट होणार होता. गुढीपाडव्याचा दिवस होता, सर्व ठिकाणी गुढी उभारल्या गेल्या होता, सण चालू होता, आणि माझा हा उद्धव घरामध्ये खायला काहीच नव्हतं. बायकोला विनंती करत होता, आज मुलांना द्यायचं काय, आज पाडवा आहे, सर्वांच्या घरी स्वयंपाक होतोय, पंचपक्वान होत आहे, आणि माझे पुढे उपाशी राहत आहे. भगवंताला प्रार्थना करत होता. पत्नीला विनंती केली, मी निघावं, थोडेफार लाकूड गोळा करावे, विकावे, आणि त्यातून काही पैसे मिळतील, त्यामध्ये आपण काहीतरी स्वयंपाक करून मुलांना चांगलं खाऊ घालू. ज्याचं मागच्या जन्माचं कर्म असतो ना, जो स्वामींच्या सेवेत असतो, स्वामी महाराज प्रत्येक जन्मामध्ये त्याला आपल्या जवळ बोलवत असतात. आपलं सुद्धा परमभाग्य असेल, श्रीपाद वल्लभांच्या अवतारापासून आपण स्वामींच्या चरणांजवळ कधीतरी बसलो असेल, त्यांचा स्पर्श आपल्याला झाला असेल, म्हणून आज आपण स्वामींच्या दरबारामध्ये बसलो आहोत. ही स्वामींची कृपा आहे.
तसं या उद्धवाचं कर्म चांगले होते. हा उद्धव विचार करत होता आणि गुढीपाडव्याच्या सर्व ठिकाणी गुढ्या उभारल्या गेल्या होत्या. अमावस्येची रात्र होती आणि त्या गुढीपाडव्याच्या दिवशी पत्नीला सांगत होता, उद्यापासून मी माझ्या मुलांना उपाशी राहू देणार नाही, काहीतरी करेल. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर विचार करत असताना सकाळी तो आपली कुऱ्हाड घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला होता. डोक्यामध्ये एक विचार होता, आपण झाडं बघावे, एक चांगलं झाड बघावं, ते झाड तोडावं आणि त्याच्यातून काही पैसे मिळतील आणि घरी संसार सुखाने चालावा, हा मनामध्ये विचार चालत होता. आणि त्या काळोखाच्या जंगलामध्ये त्याने आपलं पाऊल टाकलं. त्या कर्दळी वनामध्ये हा उद्धव नावाचा लाकूड तोड्या आलेला आहे. घनदाट जंगल, जिथं तिथे पावलं जायला जागा नाही. झाड तोडावं कसं? झाड तोडलं तर फांद्या न्याव्या कशा? छोटी पाऊलवाटे आणि त्या पाऊलवाटेवरून लाकडं न्यावे कसे? म्हणून प्रत्येक लाकडाची पाहणी करत होता की आपण झाड तोडलं तर आपल्याला थोडी फिरायला तरी जागा पाहिजे. सगळीकडे शोध करत असताना त्याला भलं मोठं एक झाड दिसतं त्या ठिकाणी. त्या झाडाची पाहणी करतोय, चारी बाजूनी फिरतोय. त्याच्या मनामध्ये विचार येत होता, हे झाड जर तोडलं आपल्याला पुष्कळ पैसे येतील, आपण हे झाड तोडूया. आणि त्या झाडाची पाहणी करत असताना हा उद्धव त्या झाडाच्या बाजूला गेला आणि झाडावर चढू लागला. त्याच्या मनात बी नव्हतं इथं काय. त्या झाडावर चढला आणि लाकूड तोडायला सुरुवात केली. कुऱ्हाडीचा घाव त्या झाडावर टाकला आणि कुऱ्हाड धपकन खाली पडली आणि खाली होतं वारुळ. त्या वारुळावर ती कुऱ्हाड पडली आणि त्या वारुळातून रक्ताच्या चिरकांड्या उडू लागल्या. आणि हा उद्धव दचकला आणि बघू लागला काय. ओमची धुळी त्या ठिकाणी निघू लागली. कोण आहे? आवाज कुठून येत आहे? या उद्धवाला अंगाचं थरका फू लागलं. झाडावर उतरला, अरे रक्ताच्या चिरकांड्या येत आहे, रक्त कुठून येतंय? हा दचकला त्या ठिकाणी आणि त्या वारूळच्या आजूबाजूला पाहू लागला काय. हळू कुऱ्हाड काढली आणि वारुळाची माती बाजूला करू लागला आणि त्या वारुळातून एक सिद्ध पुरुष प्रगट झाला. तो मला सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी महाराज उभे राहिले. लाकूड थोड्या थरथर कापू लागला. स्वामी आपण. ज्या वेळेस पहिला शब्द निघाला त्या लाकूड तोड्याच्या त्या उद्धवाच्या तोंडातून पहिला शब्द होता स्वामी. म्हणून ते झाले समर्थ. स्वामी उभे राहिले. स्वामीने एक हात कट्यावर एक हात उंच केलेला होता. स्मित असं सुंदर स्वामी हसत होते. लाकूड थोड्या थरथरल्या हाताने स्वामी पुढे जायची हिंमत होत नव्हती. मला क्षमा करा गुरु, मला क्षमा करा, माझ्याकडून चुकी झाली स्वामी. माझी कुऱ्हाड तुमच्या मांडीला लागली, रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या, स्वामी मला क्षमा करा. स्वामी स्मित असे सुंदर हसत होते, त्याच्याकडे बघत होते. स्वामीच्या रूपाचं वर्णन काय करावं. हा तेजपुंज पुरुष आपल्या समोर उभा आहे. हजारो सूर्य एकत्र व्हावे, त्याचा एक लखंता प्रकाश व्हावा असं स्वामींचं चेहऱ्यावरचं तेज दिसत होतं. हा ब्रह्मांड नायक एवढा तेजस्वी दिसत होता. या उद्धवाला डोळे मिटून घ्यावे लागले होते स्वामी समोर. डोळे उघडत नव्हते त्या ठिकाणी. स्वामींचं तेज कसं बघावं, सामर्थ्य नाही माझ्यामध्ये. हात जोडून मानलेली वाट स्वामींच्या चरणी बसला. स्वामी क्षमा करा. थरथरल्या अंगाने स्वामींच्या मांडीला लागलेली कुऱ्हाड काढलेली होती, तिथून रक्त वाहत होतं. आजूबाजूला पाला गोळा केला, त्याचा रस काढला आणि स्वामींच्या मांडीला लावला आणि क्षमा मागत होता, लोळत होता स्वामींकडे, मी क्षमा करा स्वामी, क्षमा करा. स्वामी सांगतात, अरे उद्धवा, आम्ही आलो तुझ्यासाठी आलो, आम्ही प्रगट तुझ्यासाठी झालो. अरे तुझ्यातून आमचा उद्धार होणार होता,
म्हणून तुझं नाव उद्धव आहे आणि तुम्ही उद्धार आमचा केला. हे उद्धवाने उद्धार केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. उद्धवाने उद्धार केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. करगडीच्या वनातून वारुळा चरणातून, करगडीच्या वनातून वारुळा चरणातून एक दिव्य प्रकाश निघाला. उद्धवाने उद्धार केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. उद्धवाने उद्धार केला, माणसाचा पुण्यात्मा झाला. स्वामी उद्धवाला सांगत होते, उद्धवा तुझ्या हातून माझा उद्धार झालेला आहे, मी प्रगट झालो. आता यापासून तुला कधी काही कमी पडणार नाही. मला आता केलं पाहिजे. उद्धव हात जोडून स्वामी समोर उभा होता. स्वामींना विनंती करत होता, स्वामी महाराज मला आता तुमचे चरण सोडायचे नाही, मला तुमची सेवा करायची. त्यावेळेस स्वामी सांगतात, अरे उद्धवा, त्याच्या डोक्यावर ठेवून स्वामी महाराज त्याचा पुनर्जन्म आठवत आहे. अरे ज्यावेळेस आम्ही दत्ता अवतारात होतो त्यावेळे त्या बागेमध्ये जे हरण होतं ते हरण तू होतास. तुझे कर्म चांगले होते, आम्ही तुला आशीर्वाद दिला होता की आम्ही तुला अक्कलकोट मध्ये जेव्हा आम्ही स्वामी समर्थ म्हणून आमचा अवतार होईल त्यावेळेस तुझ्या हातून माझा उद्धार होईल. तर तू मागच्या जन्मातला हरिण आहेस. आणि उद्धवाला सर्व आठवून लागलं. उद्धव स्वामी महाराजांना विनंती करत होता, स्वामी महाराज मला अक्कलकोटला तुमच्या बरोबर यायचं. स्वामी महाराज म्हणतात, मला आता भारत भ्रमण करायचंय. माझं भारत भ्रमण झाल्यावर तू अक्कलकोटला आहे, मी तुझी वाट पाहिजे. हे स्वामी महाराज उद्धवाला सांगत होते. या उद्धवावर स्वामी महाराजांनी कृपा केली आणि महाराज तिथून निघाले आणि पूर्ण भारत भ्रमण केलं स्वामी महाराजांनी. कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत स्वामी महाराज फिरले. भारतातला काना कोपरा फिरले स्वामी महाराज. महाराज सर्व फिरून आल्यावर मंगळवेढ्याला आले होते. मंगळवेढ्याला महाराजांनी 12 वर्ष थांबले. पंढरपूर जवळ आहे ते मंगळवेढा. महाराज मंगळवेढ्याला आल्यावर अनंत लीला स्वामींनी त्या ठिकाणी चालू केल्या. महाराजांच्या लीलांना कधी अंतच नव्हता, कारण की महाराज तिथं लीला करण्यासाठीच आलेले होते. आणि प्रत्येक जण स्वामींच्या दर्शनाला येत होता त्या ठिकाणी. प्रत्येकाला वाटत होतं स्वामींजवळ जावं, काहीतरी मागावं आणि स्वामी देतील. या मंगळवेढ्यामध्ये काही मुलं थंडीचे दिवस होते, शेकोटी करून शकत होते आणि हा ब्रह्मांड नायक बाजूला उभा होता. बाजूला उभा असताना स्वामी महाराज जांभूळच हात असे करत होते. आणि त्यावेळेस ते पोरं बोलू लागले, स्वामी आमच्या जवळ येऊ शका. आणि त्यावेळेस त्यांनी स्वामींचे हात बघितले तर स्वामींचे हात काळे पडलेले होते. काय ते स्वामी महाराजांच्या लीलाचे असे आनंद. महाराज ज्यावेळेस मंगळवेढ्याला आले तिथून स्वामींच्या लीलांना सुरुवात झालेली होती. महाराज प्रत्येक भक्ताला देण्यासाठी तिथे येऊन बसलेले होते. महाराज बसलेले असताना आपल्या शिवनेरी गडाची एक सकू होती. ह्या सकूवर स्वामींना कृपा करायची होती. शिवनेरी गडाच्या पायथ्याशी राहत होते. ही सकू रोज आपलं घर चालवण्यासाठी मोलमजुरी करत असते आणि आपलं घर प्रपंच चालवत असते. दिसायला सुंदर होती आणि भगवंता परीतीचं प्रेम होतं. देव जसा तिने तिच्या हृदयात बसून घेतलेला होता या सखूने. ह्या सखूचं रोजचं सर्वांशी चांगलं बोलणं होतं. सर्व तिला आनंदाने सखूताई म्हणत असते. पण कर्माचा फेरा फिरला तो देवाचं नाव घे नको घेऊ, पण त्या कर्माच्या फेऱ्यामध्ये माणसाला अटकावंच लागतं. ते फेड माणसाला द्यावीच लागते. तशी ही सकूची परिस्थिती झालेली होती. ही सकू मोलमजुरी करून आली, रात्र झाली, जेवण झाली, झोपली आणि सकाळच्या वेळेस आपण जावं
मोलमजुरीसाठी म्हणून तयारी करत असताना तिने आपला चेहरा आरशामध्ये बघितला आणि आरशामध्ये बघितला असताना तिने पाहिलं आपल्या चेहऱ्याला कसला तरी डाग पडलेला आहे. हा डाग कसला? ती सकू बघू लागली, हा डाग कसला आहे? तिने जवळ येऊन पाहिलं तर आपल्या चेहऱ्याला फोड झालेले आहे. सकू दचकली, चेहरा खराब झाला, माझ्या चेहऱ्याला फोड झालेले. सकू घाबरली आणि तिथंच रडू लागली. माझं कसं होणार आता? माझ्या चेहऱ्याला डाग पडला, माझं लग्न करायचं होय, माझं लग्न होईल का नाही? तिच्या आईजवळ रडत बसली. ज्या वेळेस आपली धन्वंताच्या प्रती श्रद्धा असते ना, त्या भगवंताला यावंच लागतं. कारण त्या भगवंताला माहित राहतं माझ्या भक्ताने अनेक वेळा प्रयत्न केलेले, त्या प्रयत्नांसाठी त्या भगवंताला त्याच्या जवळ यावंच लागतं. ही सकू रडत होती. रडत असताना तिच्या आईला समजूत घालत होती. त्यावेळेस सकू आपला चेहरा बांधून कामाला जात होती. कोणाला आपला चेहरा दाखवत नसे आणि तोंड लपून घरात येत असते. हे रोजचं होऊ लागलं आणि कोड अंगावरचं वाढत चाललेलं होतं. आणि अंगावरचं कोड वाढत असताना एक दिवस बिचारी दुपारची वेळ होती आणि रडत बसली होती. आणि माझा ब्रह्मांड नाईक त्यावेळेस औदुंबराच्या छायेखाली बसलेला होता आणि महाराज म्हणताय, सकू रडती कशाला? आम्ही आहोत, काळजी करू नको. साहेब महाराज एवढे शब्द बोलले. सकू बाळाचा सुमार होता. रडत असताना दारापुढे एक भिक्षक मागण्यासाठी माणूस आला. ओम भिक्षा दे, ओम भिक्षा दे. कानावर आवाज पडला, दारात कोणीतरी आलेलं आहे. सकूने आपला तोंड लागलं, हातामध्ये भिक्षा घेतली, शिदा घेतला, त्या भिक्षा देण्यासाठी दारामध्ये आली आणि त्या औदुताला भिक्षा देते. औदूत म्हणतो, ओम भिक्षा दे. सकूची मान खाली होती. त्यावेळेस ते साधू बोलू लागले, बाई मान वर करून भिक्षा दे, तोंड का लपवतेस? सकू रडायला लागली, डोळ्यातले अश्रू येऊ लागले. महाराज कशी मान वर करू? माझा चेहरा पूर्ण खराब झालेला आहे, चेहऱ्याला फोड आलेलं आहे. माझा चेहरा पाहून करणार काय? तुम्ही भिक्षा नाही घेणार स्वामी. बाई काळजी करू नकोस, आता ही भिक्षा दिली ना आम्हाला, काळजी भगवंताला आहे, तुझ्या चेहऱ्यावरचं पोट नक्की जाईल. काय बोलता महाराज? हो अगं मंगळवेढ्यामध्ये स्वामी समर्थ आलेले आहेत. एक दत्त पुरुष आहे, दत्तांचा अवतार आहे, श्रीपाद वल्लभांचा अवतार साक्षात तिथे मंगळवेढ्यामध्ये आलेला आहे. तू जा. काय म्हणतात? माझ्या अंगावरचं पोट जाणार? हो नक्की जाणार, तू जा तिथे. सकूला आनंद झाला. दत्त महाराजांचा अवतार आलेला आहे या मंगळवेढ्यामध्ये, मला गेलं पाहिजे. ही सकू शिवनेरी गडाच्या पायथ्याशी राहणारे मंगळवेढ्याची तयारी करू लागली आणि तिथून निघाली. स्वामी महाराज मंगळवेढ्याच्या सर्व भक्तांशी बोलत होते आणि त्यावेळी सकू मंगळवेढ्यामध्ये आली. महाराजांकडे भक्ती आनंद झालेला होता. स्वामींना बघत असताना आपलं दुःख विसरून गेले, चेहऱ्यावरचा पदर उडून गेला. काही भक्त बाजूला झाले आणि या कोडे बाजूला लागले. पण माझा ब्रह्मांड नाईक सकूच्या प्रेमापोटी बघत होता आणि भक्त माझ्या जवळ नाही. स्वामींची लीला होती सकूला बोलून घेण्याची. सकू पावलं टाकत होती, सर्व भान विसरून गेलेली आहे. स्वामींना भेटायची ओढ लागलेली आहे आणि स्वामी जवळ येते पावलं टाकत टाकत टाकत. स्वामी धन्य झाली हो स्वामी, मी धन्य झाली, तुमचं दर्शन घेऊन मी धन्य झाले. आली सकू, आम्हाला भेटायला आले? हो महाराज तुम्हाला भेटायला आली स्वामी. आणि सकू तिथं जोर जोरात रडू लागले आणि स्वामीचे चरण घट्ट बघू लागले. साहेब ते काळजी कशाला करतात? आम्ही आहोत, काळजी करू नका. महाराज तिच्याशी बोलत होते. सकूच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, रडताना आवाज निघत नव्हता. स्वामींकडे काय मागावं, काय बोलावं, कशासाठी आलेलं काहीच उमजत नव्हतं. ज्या वेळेस स्वामी महाराजांचा हात पडला, एक सरस्वती वीज अंगामधून निघाली. अंगाला
सुटले की मी क्षणात कापसासारखी हलकी झाली असं तिला वाटू लागलं. आणि त्या स्वामींच्या स्पर्शाने तिचं अंग लाई लाई एकदम थंड शांत झालं. आणि स्वामींकडे बघते. स्वामी म्हणताय आता बघ तुझा चेहरा कसा झालेला आहे. आणि स्वामी खदा खदा असू लागले. सगू म्हणते स्वामी मला आता चेहऱ्याचं काय करायचं स्वामी. तुम्ही मला भेटणार बघ माझ्या आयुष्याचं कल्याण झालं सोनं झालं स्वामी महाराज. स्वामींची सेवा करू लागली सखू. हिच्या चेहऱ्यावरचे डाग सर्व निघून गेलेले होते. ही स्वामींच्या सेवेत इतकी रमली होती की चेहऱ्याचे डाग काय 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 शरीराला काय झालं सर्व विसरून गेलं. एवढं प्रेम स्वामींच्या चरणी लागू लागलं होतं या सखू. ती नंतर शिवनेरीला आली आणि परत तो साधू तिच्या दारामध्ये आला तेव्हा तिला स्वामी समर्थ अवतारामध्ये दिसू लागले. तेव्हा ती म्हणू लागली स्वामी तुम्ही. तेव्हा स्वामी म्हणतात अगं मी तुला बोलवायला होतो माझ्यापर्यंत बोल. ही स्वामींची लीला या ब्रह्मांड नायकाची लीला आहे. तो भक्ताला बोलतो कोणत्या रूपामध्ये ना कसा येणार हे सांगताच येत नाही कारण त्याने लीला तशा केलेल्या. कारण की त्यांनी प्रत्येकाला आईसारखं प्रेम दिलेलं या स्वामी महाराजांनी. या जगाच्या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये जो कोणी आईची माया लावत असतो तो कोणी माझा ब्रह्मांड नायक आहे. म्हणून माझ्या ब्रह्मांड नायकाला आईची उपमा दिल्या जाते. आई म्हटल्या जातं माझ्या स्वामींना कारण की आईसारखं प्रेम माझे स्वामी महाराज देत असतात. बापाची उपमा सुद्धा स्वामींना दिल्या जाते. एखादी लेक जर स्वामींकडे मागत असत तुम्ही हात जोडून स्वामींना सांगत असाल स्वामी देत नसत तर त्यावेळेस स्वामींजवळ बसा स्वामींना सांगा स्वामी महाराज तुमची लेक बसलेली आहे तुम्ही माझे बाप आहात. जर स्वामीची इच्छा पूर्ण नाही केली तर मला येऊन सांगा. एवढी शक्ती स्वामींची आपण बाप म्हणतो एवढी शक्ती प्राप्त होते. ही स्वामी शक्ती कारण की स्वामींचं लेकीवर फार प्रेम आहे. स्वामी महाराज एखाद्या स्त्रीला जर लेक मानतात तर मुलीप्रमाणे संभाळ करत असतात. महाराज आयुष्यभर कल्याणच करत असतात कारण की हा पांडू सुरा होता अक्कलकोट मध्ये. मंगळवेढा आपला अक्कलकोट मध्ये राहत असताना मेनदर्गीला त्याचा व्यापार चालत असे आणि त्याच्या पत्नीने स्वामींना बाप मानलेलं होतं. हा पांडू सोनार जे सोनं नाणं यायचं लोकांचं दागिने यायचे त्याच्यामध्ये चोरी करायची आणि लोकांना फसवायचं रोजचं काम चालत असायचं. एका सावकाराच्या मुलीचं लग्न होतं. त्यांनी काही दागिने त्या पांडू सोनाराकडे बनवायला दिले. पांडू सोनाराकडे मोठं काम आलं त्यावेळेस त्याच्यावर फार कर्ज होतं. कर्ज असताना एवढं सोनं पाहून त्याला लालच निर्माण झाली आणि तो स्वामीच्या दर्शनाला अक्कलकोटला आला. महाराजांचं दर्शन घेतलं. पांडू सोनाराची पत्नी होती पांडू सोनाराचे मुलं होते आणि स्वामीचं दर्शन घेत होते. महाराज त्याच्याकडे बघत होते पांडू सोनाराकडे आणि सांगितलं पांड्या सांभाळ मार खायला नाही जा. स्वामी मी सांभाळूनच आहे. अरे आराम बघा कथा सांभाळतो आम्ही बघतोच तुला तुझा वेद बघावा लागेल आम्हाला हे स्वामी महाराज त्या पांडू सोनाराला बोलले. पण पांडू सोनाराला त्याचा अर्थच समजला नाही आणि ही पांडू सोनाराची पत्नी स्वामीला सांगते स्वामी काही चुकलं तर क्षमा करा. तुमच्या लेकीला सांभाळून घ्या स्वामी. बाई तू कशाला काळजी करते आम्ही आहोत ना तू काळजी करू आम्ही आहोत. स्वामी महाराज एवढे शब्द आता एवढे शब्द बोलल्यावर ह्या पांडू सोनाराने काय केलं. ज्या सावकाराने सोनं दिलेलं होतं दागिने करण्यासाठी यांनी चांदीचे दागिने बनवले आणि त्याच्यावर सोन्याची पॉलिश करून सोन्याचं काही हे करून ते दागिने बनवले जसेच्या तसे सोन्यासारखे दिसू लागले. सोन्याचं पाणी चढवलेलं हे काही सावकाराच्या लक्षात आलं नाही. दागिने सुंदर वाटले. सावकाराच्या मुलीचं लग्न थाटामाटामध्ये झालं आणि मुलगी सासरी गेली. सासरी गेली असताना तिच्या सासऱ्याने दागिने चेक केले तर त्याच्या लक्षात आलं आपल्या व्याह्याने आपल्याला फसवलेले. चांदीचे दागे सोन्याच्या पाणी टाकून आपल्याला दिले त्याची पॉलिश करून दिलेली.
त्याने सुनाला घरातून काढून दिलं, हाकलून दिलं आणि ते चांदीचे दागिने त्या सावकाराकडे परत दिले. सावकाराला राग अनावर झाला. त्या पांडूचं करावं काय म्हणून त्याने राजाकडे तक्रार नोंदली. आता राजाकडे तक्रार नोंदली असताना त्याचे जे शिपाई होते ते पांडू सोनाराला पकडण्यासाठी गेले. पांडू सोनाराला कैद करण्यात आलं. पांडू सोनाराला कैद करून चौकामध्ये आणलं. राजे साहेबांनी हुकूम सोडला, 100 कोडे याच्या पाठीवर मारण्यात यावे. 100 कोड्यांची शिक्षा या पांडूला देण्यात यावी. जी शिक्षा देण्यात यावी. पांडू सोनार घाबरला. 100 कोडे, एवढे कोडे जर मी खाल्ले तर मी मरून जाईल, मी राहणार नाही. आणि स्वामींचं स्मरण करायला सुरुवात त्यांनी केलेली होती. मनामध्ये स्वामींचं नाव चालू केलेलं होतं. स्वामींचं नाव इतकं चालू केलेलं होतं, काय करावं. चौकामध्ये सर्व गोळा लोक झाले. सर्व जण म्हणाले हा पांडू चोर आहे, सोन्यामध्ये चोरी करतो. आणि हा पांडू सोनार मान खाली घालून आता 100 कोडे भेटतात. ती भीती वाटत होती, अंग थरथर कापत होत. पांडू सोनाराच्या पतीला हा विषय समजला. ती चौकामध्ये पळत आली. पांडू सोनाराला चौकामध्ये बांधण्यात आलं आणि जो रखवाला होता 100 कोड्यासाठी चाबूक घेऊन तिथं उभा होता. पांडू सोनाराकडे रागात पाहत होता. पांडू, अनेक वेळा तुझ्या तक्रारी आल्या, आम्ही सहन केलं, पण आज तू जे केलं ते चांगलं नाही केलं. तुला 100 कोडे खावेच लागणार. पांडू सोनार विनंती करत होता, मला ह्या वेळेस माफ करा, मी असं कधीच करणार नाही, मला क्षमा करा, मला क्षमा करा. आता कसली रे क्षमा. आता 100 कोडे खाण्यासाठी तयार हो. आणि पहिला चाबूक त्याने उचलला आणि त्या पांडू सोनारच्या पाठीवर मारला. रक्ताची अशी रेष पाठीवर उमटली त्या ठिकाणी आणि रक्ताची धार वाहू लागली. पांडूच्या पत्नीने बघितलं, अहो नका मारू ना माझ्या पतीला, अहो माझा पती बोळा आहे, चुकला असेल क्षमा मागते मी. आणि पती पुढे का केलं असं, का चूक केली, मी क्षमा मागते ना. राजेसाहेब समोर बसलेले होते, दरबार मांडलेला होता त्या ठिकाणी. रखवालदाराच्या पाय पडती, हात जोडती. रखवालदार म्हणतोय, चाल निघतो, आज पांडूला आम्ही 100 फटके दिल्याशिवाय सोडणार नाही, त्याची सजा आहे. असं करू नका, मी क्षमा मागते, माझ्या नवऱ्याला सोडा. पोरं रडत होते, लहान लहान बाळा, आमच्या बाबाला सोडा, आमच्या बाबाला सोडा. ज्याचा बाप असा चौकामध्ये बांधला जातो त्या पोरांची अवस्था काय असेल, त्या पोरांवर काय अवस्था असेल आणि त्या पत्नीवर काय अवस्था असेल, तिच्या नवऱ्याची अशी अवस्था झालेली आहे. रडती तिथं, क्षमा मागते, काय सुचतच नाही त्या ठिकाणी. आणि इतक्यात आठवण झाली, माझा बाप इथं बसलेला आहे, त्याच्याकडे जावं. आणि इकडं मी तिकडे गेली तर माझ्या नवऱ्याला फटके देऊन मारून टाकते. स्वामींचा धावा तिने सुरू केला आणि काही अंतरावर स्वामी महाराज बसलेले होते. महाराजांजवळ बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, श्रीपाद भट, सुंदराबाई, कृष्णाजी भट सर्व बसलेले असताना ही स्वामींकडे पळत आलेली आहे. सुंदराबाई तिला अडवते, कुठे चालले, हे सुंदर बाजूला हो, मला स्वामींना भेटायचंय. अरे कसली भेटतेस, स्वामींना कशाला भेटायला लागते. सुंदरे मध्ये पडू नकोस, हा माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे, माझ्या नवऱ्यामध्ये माझ्या स्वामींमध्ये तू आज येऊ नको. सुंदराबाईला सुंदराबाई मध्ये कसले इथे यायचं नाही. आणि सुंदराबाईची तिथं तिची दोघांची धराधरी सुरू झाली. राग आणावर होता, आपल्या पतीसाठी राग होता, पतीसाठी प्रेम होतं, पतीसाठी होतं, तिला वाचवायचं होतं. काय करावं, रडत होती. सुंदराबाई सुद्धा त्या ठिकाणी पाहत होती, ही माझ्यावर हात उगारते. आणि ती त्या ठिकाणी दुर्गा भवानी झालेली होती स्वतःच्या नवऱ्यासाठी. बाळप्पा महाराज आणि चोळप्पा महाराज यांना वाटू लागलं हिला अडवावं, ही स्वामींपर्यंत जाईल. आणि ती तिथून स्वामींना आपण, हो स्वामी बसले काय, माझा नवरा अडचणीत उठा. महाराजांनी डोळे मिटून घेतलेले होते, महाराजांनी डोळे मिटून घेतलेले होते.
आणि ही तिथं जाते, सुंदराबाईला ढकलते, स्वामीच्या चरणांजवळ जाते. स्वामी उठा ना, अहो का नाटक करताय, का डोळे मिटताय? मला नवरा अडचणीत आहे, त्याला फटके देऊन मारून टाकतील ना. महाराज काहीतरी करा ना, माझ्या नवऱ्याला वाचवा ना स्वामी, माझ्या नवऱ्याला वाचवा ना. महाराजांना विनंती करते. महाराज डोळे नाही उघडते, महाराज डोळे उघडायला तयार नाही, ही विनंती करते. महाराज बोलत नाही, नाटक किती करणार? आणि त्या मुखातून शब्द निघतो, महाराज लेकीकडे लक्ष नाही देणार का? महाराज लेकीकडे लक्ष नाही देणार का? तुमच्या लेकीला वाचवा ना. का लेकीच्या कपाळाचा कुंकू राहू द्यायचा नाहीये स्वामी तुम्हाला? एवढे शब्द बोलले आणि नगाऱ्यांचा आवाज सुरू झाला, ढोल वाजू लागला. तेव्हा स्वामींना ती सांगू लागली, स्वामी उशीर केला, स्वामी उशीर केला, गुरुदेवा उशीर केला. देवा उशीर का केला, गुरुदेवा उशीर का केला. नगारे वाजू लागले. ही स्वामींचे चरण घट्ट पकडू लागले, स्वामी माझ्या नवऱ्याला वाचवा, स्वामी माझ्या नवऱ्याला वाचवा. नगारांचा आवाज येऊ लागला आणि हा पांडू सोनाराचे पोरं पळत पळत आले आणि आईला बिळगले, आई तचकली, काय झालं बाळांनो? मनामध्ये अनेक शंका येऊ लागल्या, स्वामी का उशीर केला? आणि जोर जोरात रडू लागली, हुंका सोडू लागली. महाराज डोळे उघडती नाही, स्वामी किती नाटक करतो, उठा ना स्वामी, उठा ना स्वामी. आई का स्वामींना बोलते? स्वामी तो बाबा बरोबर आहे. काय स्वामी ते नाही आई, स्वामी बाबांजवळ आहे. पांडू सोनार चालत चालत आपल्या पत्नीजवळ येतोय, पत्नीचे खांद्याला हात लावतोय. आला तुम्ही, आला. आनंद झालेला होता, माझा नवरा तिथं उभा आहे, त्याच्या डब्यात आला तुम्ही, शंभर पुढे मारला तसेच्या तशा. नाही ग, एक पुढं मारला, माझे स्वामी तिथं प्रगट झाले आणि स्वामी रागात होते. त्या रत्नाकरावर रागावले स्वामी, खबरदार माझ्या पांडूला हात लावला तर. स्वामी डोळ्यात चिडलेले होते. काय बोलता? स्वामी तर इथे नाही, स्वामी तिथं होते. स्वामी तिथं गुप्त झाले, अदृश्य झाले, म्हणून आम्ही स्वामींना बघत बघत तिथं आलो. स्वामी इथं बसले नाही, म्हणून स्वामी तू सोडून गेलेच नाही. अगं खरंच स्वामी आले, राजावर चिडले, राजाला बोलले, खबरदार माझ्या पांडूला हात लावशील तर. अगं जे चांदीचे दागिने होते, स्वामी सांगतात चेक करा. अगं ते सोन्याचे होऊन गेले. ही कृपा माझ्या ब्रह्मांड नाही. काय बोलतात? स्वामीकडे बघते, डोळ्यात अश्रू वाहतायत. स्वामी मी काय काय बोलले हो तुम्हाला? तुमच्याबद्दल किती अपशब्द बोलली, खोटे आहात, किती डोळे मिटून बसले. काय केलं?
मला क्षमा करा स्वामी. स्वामींच्या चरणाशी रडू लागले त्या ठिकाणी. महाराज चूक झाली माझ्याकडून, मला क्षमा करा ना स्वामी, मला क्षमा करा ना. स्वामींनी अजून डोळे उघडले नव्हते. पांडू सोनाराला आपली चूक कळाली की दोघं नवरा बायको उमरा टाकून स्वामींच्या चरणांशी रडत होते, स्वामींची क्षमा मागत होते. स्वामी क्षमा करा ना, स्वामी क्षमा करा ना, स्वामी क्षमा करा ना. आणि थोड्या थोड्या तो रखवालदार आणि मालोजी राजे तिथे येत आहे. हात जोडत होते, थरकार कापत होते. स्वामींनी दमच तसा दिलेला होता. पत्नीला पस्तावा झालेला होता. मी स्वामींना एवढे अपशब्द बोलले आणि माझा ब्रह्मांड नाईक माझ्या नवऱ्यासाठी तिथं जाऊन उभा होता. आणि स्वामींनी हळूच डोळे उघडले. पांड्या आम्ही बोलावलो, खबरदार तुझा भेद पाहू. आम्ही आज तुझा भेद पाहिला. स्वामी खरंच भेद पाहिला. स्वामी माझ्यासाठी आला. स्वामी मी क्षमा मागतो, यावेळेस चुकीचे काम कधीच करणार नाही. त्यावेळेस स्वामी महाराज पांडूच्या बायकोच्या डोक्याला होता, बाळा तुझ्या कोपाळाच्या कुंकाला आम्ही धक्का सुद्धा लागू देणार नाही. आम्ही आहोत. आमच्या लेकीच्या नवऱ्याचा कसा जाणार, त्याला कोण हात लावणार. आम्ही आहोत. महाराज रागात होते. महाराज तर राग कधी आणावं ना, शांत करणं कोणामध्ये शक्य नव्हतं. कोणात हिंमत नव्हती स्वामी रागात असताना त्यांच्याजवळ उभं राहायची. बाळप्पा महाराज, कोळप्पा महाराज अनेक वेळा सेवा करत होते, पण ज्या वेळेस स्वामींना राग येत असे, जवळ उभे राहत असे, लांब निघून जात असे. कारण की स्वामींचा राग अनावर करणं साधी शक्य गोष्ट नव्हती. कारण की स्वामींचा रागच इतका होता. डोळे लाल त्याची बुद्ध स्वामींची होत असे. काय वर्णन करावं त्या ब्रह्मांड नायकाचं रागामध्ये. पण त्या अक्कलकोट मध्ये असे मी दोन जण होते, ते स्वामींचा राग अनावर करतात. एक मन्यावा आणि एक सोनारी नेडी. हे स्वामींसमोर गेल्यावर स्वामी ब्रह्मांड आश्चर्य निर्माण करतात. ह्या दोघांचं एक काम असायचं, ज्यावेळेस स्वामी महाराज रागामध्ये असले त्यावेळेस स्वामींचे भक्त हा मन्यावा कुठे गेला, ही सोनारी नेडी कुठे गेली, त्यांना गोळा करून तिथं स्वामी समोर उभे करायचे. आणि त्यावेळेस एक भजन गायचे. ही सोनारी नेडी आणि हा मन्यावा. ज्ञानवा तुकाराम बोडकेचं काय काम, ज्ञानवा तुकाराम बोडकेचं काय काम, ज्ञानवा तुकाराम बोडकेचं काय काम, ज्ञानवा तुकाराम बोडकेचं काय काम. ज्यावेळेस हे भजन चालायचं, स्वामी महाराज किती रागात असो, किती डोळे लाल ते निघून असो, आणि त्यावेळेस त्याचं ब्रह्मांड हस्ते निर्माण व्हायचं. आणि ज्यावेळेस हा ब्रह्मांड नायक ब्रह्मांड हस्ते निर्माण करायचा ना, तर पृथ्वी सुद्धा खदखद हालायला लागायची. आणि ते स्वामींचं ब्रह्मांड हस्ते बघण्यासाठी सर्व अक्कलकोट नगरी त्या औदुंबराच्या महाराजांच्या वटवृक्षाच्या छायेखाली गोळा होत असायची. स्वामींना बघायची, त्या ब्रह्मांड नायकाला बघायची आणि मनामध्ये भाव करायची की स्वामी हसताय. कारण की ज्यावेळेस स्वामी महाराज ब्रह्मांड हस्ते करायचे ना, तर महाराज त्यावेळेस प्रत्येक भक्ताला काहीतरी द्यायचे. कारण स्वामी आनंदात असायचे. कारण भक्त लोक त्यावेळेस स्वामी महाराज खडाखडा हसत असताना प्रत्येक जण येतात, स्वामी महाराज माझं असं का हसायचे, अशा हात करत जायचे, त्याची इच्छा पूर्ण होऊन जायची. हा ब्रह्मांडला एक आनंदी मी तेवढा आहे आणि रागीट सुद्धा तेवढा आहे. पण महाराज रागामध्ये सुद्धा भक्ताचं कल्याणच करत होते. रागामध्ये सुद्धा महाराजांनी प्रत्येकाचे कल्याण करून दिले, कधीच काही कमी केलेले नाही. आपण कधी कधी म्हणतो, काही काहीच्या मनामध्ये खूप शंका असतात. कारण की विद्वानांमध्ये कमी नाही आहे. तुम्ही जर एखाद्याला सांगितलं मंदिरात चल, तो तुम्हाला जास्त ज्ञान शिकवल. मंदिरात काय आहे, तुम्ही सांगा माझे स्वामी आहे, दर्शन घे, दरबारात आहे, तो तुम्हाला ज्ञान शिकवतो. अरे स्वामी सर्वत्र आहे, तुम्हीच सांगता. मग इथे दर्शन केलं तरी माझा नमस्कार तिथं पोहोचून जाईल. असे ज्ञान देणारे आपल्याला फार. तर त्यांना ज्ञानी लोकांना एकच सांगायचं, तुम्ही दरबारात जेव्हा या, माझा ब्रह्मांड नाही तिथं बसेल असेल, त्याच्या समोर बस, त्याची ऊर्जा घे. जी शक्ती त्याची मिळेल ना, ती कुठंच मिळणार नाही. कारण की जेव्हा सगळ्या वेदना होता ना, तर ती स्वामी शक्तीच कामात येते, दुसरी कोणती शक्ती कामात येत नाही. कारण त्या कलियुगामध्ये
कोणतंही जागृत स्थान असतं तर ते स्वामींचं जागृत स्थान आहे. कलियुगामध्ये तुमच्या पाठीशी कोणी येऊन उभा राहत असं तर हा ब्रह्मांड नायक आहे, दुसरं कुठे नाही. तुम्ही राम मंदिरात जा, त्या राम मंदिरात श्रीराम लिहिलेलं आहे. मारुती मंदिरात जा, जय बजरंगबली लिहिलेलं आहे. देवी मंदिरात जा, जय माताजी लिहिलंय. महादेव मंदिरात जा, हर हर महादेव लिहिलेलं आहे. पण माझ्या ब्रह्मांड नायकाच्या दरबारात आल्यावर एकच शब्द लिहिलेला आहे, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी. आणि संकट दूर करणारा एवढी शक्ती या मंत्रामध्ये. का मी घाबरलेलोय, त्या घाबरलेल्या असताना माझ्या अंगामध्ये चैतन्य निर्माण कोणी करत असत तर तो मंत्र माझ्या ब्रह्मांड नायकाचा आहे. एवढी शक्ती माझ्या ब्रह्मांड नायकाच्या मंत्रामध्ये. कधी पहा तुम्ही स्वामींच्या पुढोगाली एकच दिलेलं असतं, भक्त लांबून जरी आला तर स्वामी इथूनच सांगतात, अरे भीतोस काय, मी आहे ना, कसली काळजी करतोस, आम्ही आहोत. हे स्वामी महाराज सांगतात. त्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे. तर जे विद्वान असतात ते सांगतात प्रत्येक ठिकाणी देव आहे. त्यांना सांगायचं देव प्रत्येक ठिकाणी, हवा भी प्रत्येक ठिकाणी, पूर्ण ठिकाणी हवा आहे. आपण प्रत्येक ठिकाणी श्वास घेतो, प्रत्येक ठिकाणी घेतो का नाही, पण हवेचं सुद्धा महत्व आहे. आपण गाडीच्या टायरामध्ये हवा भरतो. जर सर्वत्र हवा आहे, गाडी पंक्चर झाली तर तुम्ही त्या पोकळीतून हवा घेणार आहे का? नाही घेणार. ती हवा भरण्यासाठी पुढे जावं लागणार, पंक्चरवाल्याच्या दुकानातच जावं लागणार, तेव्हा तुमचं पंक्चर, गाडीचं पंक्चर निघणार. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. भगवंत सर्वत्र आहे, पण आयुष्याचं पंक्चर झालं तर पंक्चर काढणारा हाच दरबार आहे. आणि त्या दरबारात ही स्वामी शक्ती. स्वामींच्या दरबारात काहीच कमी नाहीये. स्वामी कधीच काही कमी करते नाही, फक्त भक्ताचा विश्वास असला पाहिजे. त्याच्या दरबारात गेल्यावर त्याच्याकडे बघा, त्याचं स्वरूप बघा, त्याच्या चेहऱ्याची नजरच तुम्हाला सांगत माझं काम झालं. एवढी शक्ती महाराजांच्या डोळ्यांमध्ये दिसत असते. महाराज कशी कृपा करतील सांगता येणार नाही. आपण कधी कधी स्वामींच्या दरबारात आलो नाही, पण आपल्याला अचानक एक दोन जण म्हणतात, अरे दरबारात आहे, स्वामींच्या दर्शनाला आहे, मंदिरात जा. त्यावेळेस असं समजू नका काही सामान्य व्यक्ती. त्यावेळेस असं समजा की स्वामींनी पाठवलेला माणूस आहे, मला स्वामीच्या दरबारात बोलवतोय, मी केलं पाहिजे. आमंत्रण आले काही स्वामी दरबारात. आणि त्यावेळेस स्वामींना सांगा, स्वामी तुम्ही मला माणूस पाठवला होता, मी आलो, चुकलं माझं स्वामी, त्या क्षमा माझं स्वामी. स्वामी महाराज निरोप पाठवत असतात. आता काही काहींच्या मनामध्ये खूप शंका येतात. आपण एखाद्याला म्हटलं चला दरबारात एखाद्या मंदिरात जाऊ, त्यावेळेस त्याच्या मुखातून एक शब्द निघतो, आम्हाला देव बोलवतच नाही म्हणून आम्ही जातच नाही. जेव्हा त्याचं बोलवणं येईल तेव्हाच आम्ही जाऊ. बोलता काय नाही, प्रत्येक जणांच्या मुखातून एक शब्द निघतात. तर हे शब्द निघतात. तर माझं एक सांगणं आहे, माझ्या बहिणी माझ्या आई इथं बसलेल्या आहे, त्यांना माहेरी जायचं राहिलं तर त्यांचे माहेरचे मी त्यांचे आई बाप आहे. त्यावेळेस ते नवऱ्याला असं सांगता का माझ्या आई बापाचं बोलणं येईल तेव्हाच मी माहेरी जाईल. त्यावेळेस काय भांडार, मला माझ्या आईला भेटायला गेलंच पाहिजे, कधीची गेलेली नाही, माझ्या बापाला भेटायला झालंच पाहिजे. तसा आपला बाप आहे, त्याला म्हटलं नाही पाहिजे का त्याचं बोलवणं आलेलं आहे तेव्हाच मी जाईल. त्यावेळेस असं म्हणायचं माझ्या स्वामींचं बोलवणं आहे, नवऱ्याने किती विरोध केला तरी मला गेलंच पाहिजे, मी त्या दरबारात स्वामींना भेट दिलीच पाहिजे. हे स्वामी हो, हे स्वामी ज्याच्या नशिबात तसं त्याला देऊन टाकतात. वामन बुवा ज्यांनी गुरु लीलामृत लिहिलं, स्वामींचं गुरु लीलामृत लिहिलं, स्वामींच्या लीला लिहिल्या, त्या अक्कलकोट मध्ये किती लीला झाल्या, त्या कोणी लिहिल्या तर वामन बुवांनी लिहिल्या आणि ते गुरु लीलामृत लिहिलं. ब्रह्मनिष्ठांनी काय लिहिलं, स्वामींची बखर लिहिली, स्वामींच्या जवळ बसायच्या, घडलेल्या नका घडलेल्या गोष्टी त्या बखरमध्ये जसेच्या तशा लिहिल्या. आता हे वामन बुवा अशक्त होत चाललेले होते. स्वामींच्या दरबारात यायचे, अक्कलकोटला यायचे, स्वामींचं दर्शन करायचे, स्वामींच्या नामस्मरणात गुंतवून जायचे. त्यांना स्वामीशिवाय कोणीच काही दिसत नसते. माझं सर्वस्व आयुष्य, माझं सर्व स्वामी हे ब्रह्मानंद आपले वामन बुवा म्हणत असे. स्वामी माझे गुरुदेव,
बुवा स्वामींच्या नामात विकून गेलेले होते आणि एक दिवस त्यांना राग आला आणि ते बडोद्याला येऊ लागले. बडोद्याला आल्यावर स्वामींची ओढ लागायची म्हणून स्वामींशी पत्रव्यवहार सुरू केला. स्वामींशी पत्रव्यवहार सुरू केला पण स्वामींचं एकदा उत्तर आलं आणि त्यांना पोटाची व्याधी सुरू झाली. वामनबुवांना पोटाची व्याधी इतकी सुरू झाली की जीव नकोसा झाला. त्यांची पत्नी रोज ह्या वैद्याकडे ने त्या डॉक्टरांकडे ने सर्वांकडे ने सर्व उपचार फेल झालेले होते. आता त्यांचं चालणं मुश्किल झालेलं होतं. त्यांना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. वामनबुवांना स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ मुखामध्ये एकच नाव असायचं आणि रडत असायचे. मी स्वामींना इतके पत्र दिले, स्वामींचं एक पत्र आलं नाही. मी स्वामींपासून रागात यायला नको होतं. काय मनामध्ये झालं आणि स्वामींच्या ओढीने रडत असायचे. खाटीवर पडलेले होते आणि पत्नीला सांगायचे मला असं तरी स्वामींजवळ सोडून दे, मी तिथं राहील, त्याच्या चरणी माझा देह त्याग करेल. पण त्यांना नेणं शक्य नव्हतं. घरामध्ये पत्नी, लहान मुलं, आई, बाप वारलेला, घरात सांभाळ करणारे वामनबुवा एकटेच आणि रोज असे दिवस चालले. आता जीवाचा वैताग आलेला आहे. आयुष्य सोडून द्यावं, नाही राहावं, आता जीवन नाही जगावं. जिथं माझ्या जीवनात आयुष्यात माझे स्वामीच नाही आणि माझी व्याधी बरी होत नाही तर आता हा जीव त्याग करून द्यावा. म्हणून वामनबुवा मनामध्ये संकल्प केला की आपलं आयुष्य सोडून द्यावं आणि आयुष्य सोडून द्यायचा मनामध्ये विचार केला. कसे तरी रात्री 12-1चा वेळ असेल, पत्नी झोपलेली होती, आई झोपलेली होती. घरातून निघावं. बडोद्यामध्ये शिवसागर तलाव आहे, त्या तलावामध्ये आपण जल समाधी घेऊन टाकावी असं त्यांच्या मनामध्ये येऊ लागलं. काठी काढली आणि कसं तरी उभे राहिले आणि आईच्या चरणांना स्पर्श केला आणि रडू लागले. आई येतो, तुझं बाळ तुझ्यासाठी काही करू शकलं नाही. माझे स्वामी सुद्धा आता माझ्याशी बोलत नाही. हा देह काहीच कामाचा राहिलेला नाही. आता मी सोडून जातो, माझ्याकडून काही चुकलं असेल आई मला क्षमा कर. पत्नी जवळ गेले, पत्नीचा चेहरा पाहू लागले, ढसा रडू लागले. मी तुला आयुष्यात काहीच सुख देऊ शकलो नाही, मला क्षमा कर. मी आता सोडून जातो, पुढचं आयुष्य तुला एकटंच काढायचंय. माझ्या आईकडे लक्ष दे, माझ्या मुला बाळाकडे लक्ष दे. आणि मुलं बाळा लहान लहान झोपलेले होते, खटाखटा रडू लागले. बाहेर आले, रडत रडत चालले होते. जीव द्यायचा आहे, आता आयुष्य संपवायचंय. मनामध्ये अनेक विचार होते आणि शिवसागर तलावाजवळ आले जीव द्यायला. आता आत्महत्या करायची, आयुष्य सर्व संपवायचं. महाराज अक्कलकोटला बसलेले होते. त्यावेळेस रात्रभर स्वामी महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले होते. महाराजांनी त्या दिवशी अन्नाचा एक कण घेतलेला नव्हता. महाराजांना काळजी होती, माझा वामण्या जीव देणार आहे, तो मला सोडून जाणार आहे. महाराज त्या ध्यानात होते आणि त्यावेळेस महाराजांची चिडचिड सुरू झाली होती. महाराज त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले होते. रात्रीचा मध्यप्रहर होता. वामनबुवा निघाले, त्या क्षीरसागर तलावाजवळ आले आणि सर्व आठवू लागले. स्वामी चूक झाली, क्षमा करा स्वामी, तुम्ही माझ्यासाठी एकदाही नाही आला. हा देह काहीच कामाचा नाही. आता मला ह्या जलामध्ये जल समाधी घ्यायची आणि आत्महत्येची तयारी केली. एक आत्महत्या हा एक विषय. माणूस आत्महत्या करतो, एक तर कर्जाने करतो, त्याच्या काही विचारांनी करतो. पण जी व्यक्ती आत्महत्या करते त्याला कधीच मोक्ष प्राप्त होत नाही. तो आयुष्यभर फिरतच राहतो, त्याला कधीच मोक्ष प्राप्त होत. ही सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस पहिली एक आत्महत्या झाली आणि तिथून आत्महत्या लोक करू लागले. ज्या वेळेस कौरवांचं पांडवांचं युद्ध चालू होतं, कौरव 100 भाऊ होते पण त्याच्यातला एक भाऊ पांडवांच्या बाजूने होता. हे तुम्हाला इतिहासात कधीच ऐकायला मिळालं नसतं. तर एक भाऊ पांडवांकडून लढलेला आहे, युद्ध जिंकले होते
युद्ध जिंकल्यानंतर हा आपल्या आईकडे आलेला होता. आपली आई गांधारी तिच्या पाया पडला. काय आई बोलली, तुला काय आशीर्वाद देऊ? 9 भाऊ मेले त्याचा आशीर्वाद देऊ का तू एकटा जिवंत राहिला त्याच्याबद्दल आशीर्वाद दे? अरे तू तुझ्या 99 भावांना मारलेलं आहे तरी तू आनंद आहे कसा? त्यावेळी त्याला पश्चाताप झाला होता आणि त्याने स्वतःहून आत्महत्या केली. तो पहिला या सृष्टीवर कोणी आत्महत्या केली तर तो कौरवांचा भाऊ होता. त्याने पहिली आत्महत्या केली तर त्याला मोक्ष मिळत नव्हता, त्याचा आत्मा भटकत होता. त्यावेळेस तो आत्मा कृष्णाला भेटला. त्या कृष्ण म्हणून राहिले, कृष्ण भगवान म्हणून राहिले, मी अशक्यही शक्य करतो. पण विधानामध्ये असं काहीच केलं नाही की आत्महत्या केल्यावर त्याला कोणतं मोक्ष प्राप्तीसाठी काय करावं असं पुढेही वर्णन नाही. म्हणून मी काहीच करू शकत नाही. म्हणून आत्महत्येचा कधी विचार करू नका. जे कृष्णाजवळ राहिले, ज्यांनी कृष्णासाठी काम केलं त्यांना मोक्ष प्राप्त नाही झाला. म्हणून आत्महत्या करून आपला मोक्ष कधीच भेटत नाही. आणि वामन बुवा आत्महत्येच्या तयारीमध्ये त्या शिव सागर तलावाजवळ उभे होते आणि स्वामींना विनंती करत होते, स्वामी महाराज आता हा देह काही कामाचा नाहीये, मला आता ह्या जल समाधी घ्यायची. स्वामी महाराज मी येतो, माझा प्रवास संपवतो. डोळे मिटले, हात जोडले आणि क्षीरसागरावर उडी मारली आणि माझ्या ब्रह्मांड नायकाने हात वर केला. क्षीरसागर तलावामधून एक हात उंच आला आणि वामन बुवांना त्याने धरलं. तो हात धरलेला होता माझ्या ब्रह्मांड नायकाने. जो जलामधून हात आलेला आहे कसलाय वामन बुवा वाकलेले, हात तिथं थांबलेला आहे. वामन बुवा दचकले, ही शक्ती कोणती आहे? डोळे उघडले, एक प्रचंड हात त्यांना त्यांच्या समोर दिसतोय. वामन बुवा दचकले असताना ते मागं सरकले आणि त्या माझा ब्रह्मांड नायकांच्या समोर प्रगट झाला. आणि स्वामी महाराजांचा वामनाय कसली आत्महत्या करतो? महाराज तुम्ही मला भेटत नाही, पत्र व्यवहार केला, तुम्ही उत्तर देत नाही. अरे पत्र व्यवहार कशाला करतो? होती ना माझी काळजी, मग अक्कलकोटला यायचं होतं, मी तुझी वाट पाहत होतो, आला नाही, माझ्या पत्राची वाट पाहत होतो. महाराज क्षमा करा. अरे वामण्या मरतो कशाला? माझं गुरु लीलामृत लिखाण तुला करायचंय. माझं जे गुरु लीलामृत आहे त्याचं लिखाण तू करणार आहे. ज्या अक्कलकोटमध्ये ज्या घटना घडल्या, ज्या लीला घडल्या, ते लीला तुला लिहायचं आहे. वामन क्षमा मागितली आणि स्वामींनी त्यांच्या डोक्यावर अटकावून त्यांनी आणि त्या वामन बुवांनी गुरु लीलामृतचं लिखाण केलं. आज मी कधी अक्कलकोटला गेला, स्वामीचा गुरु लीलामृत ग्रंथ घ्या, स्वामीचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये आहे. स्वामी महाराज प्रगट कसे झाले आणि देह त्याग केल्यापर्यंत सगळ्या स्वामींच्या कथा, स्वामींच्या लीला गुरु लीलामृत मध्ये ही स्वामींची लीला आहे. स्वामींना ज्या भक्ताकडून जे करायचं ते करून घेणार आहे. हे वामन बुवा जेव्हा अक्कलकोटला आले, स्वामींचं गुरु लीलामृत घेऊ लागले आणि एक दिवस नवरात्रीचे दिवस होते आणि त्या स्वामींना सांगतात मला सप्तशृंगीच्या दर्शनाला जायचंय, मी आई सप्तशृंगीच्या दर्शनाला जाणार आहे. स्वामी बोलले जा वामण्या, जा दर्शन घे. स्वामीने आनंदात पाठवून दिला आणि वामन बुवा सप्तशृंगी गडावर आले आणि मनामध्ये भाव होता सप्तशृंगीच्या मुखातला विडा मला भेटावा, माझ्या झोळीमध्ये पडावा, ही मनामधून प्रार्थना करत होते. आणि झोळी फेडून त्या सप्तशृंगी मातेसमोर उभे होते. आई मला विडा दे, आई मला विडा दे, तुझ्या मुखातला विडा माझ्या झोळीमध्ये पडला पाहिजे आणि तो विडा मला खायचा आहे. आणि आईला विनंती करताय, पण आईच्या मुखातला विडाच पडत नाही. आणि तिथे ब्राह्मण म्हणताय अहो पुढं का? मी पुढे जाणार नाही, मला आईच्या मुखातला विडा पाहिजे. अहो तो विडा पडणार नाही, तो आईच्या मुखामध्ये बसलेला विडा आहे, तो कधीच निघत नसतो. आणि ज्यावेळेस ते बोलू लागले आणि त्यांना स्वामींची आठवण झाली आणि झोळी फैलवली आणि स्वामींना सांगितलं माझी आई माझी अक्कलकोटला बसलेली आई, सांग ना या आईला मला विडा पाहिजे, मला विडा पाहिजे. हा हट्ट वामन बुवांनी स्वामींना केला आणि स्वामींनी विनंती आपल्या सप्तशृंगी मातेला सांगितलं, माते मला वामने आलेला आहे, त्याला विडा देऊन टाक. एवढं बोलले, वामन बुवाने झोळी फैलवली आणि आईच्या मुखातला विडा पडला आणि तो विडा आमच्या मनात. ही स्वामींची कृपा आहे. तुम्ही मागा, मनापासून मागा, हट्ट करा स्वामींकडे, त्या हट्टाने स्वामी महाराज तुमच्याकडे येतील आणि ते देतीलच. ते देण्यासाठी बसलेले, ते घेण्यासाठी नाही बसलेले. स्वामी महाराजांना काही नकोय, ही मनातली शंका ही काढून टाका. स्वामींना कुठले नियम नकोय, हे नियम आपण बनवलेले. म्हणून आज तुम्ही कधी प्रति अक्कलकोट सुरगाण्यात आलात,
स्वामीच्या पादुकांना डायरेक्ट तुम्हाला स्पर्श करायला मिळतो. त्या ठिकाणी कोणती गोष्ट सांगितली जात नाही, लांबून दर्शन घ्या पावित्र्य खराब होईल, अजिबात नाही. का? त्या पादुका स्वामीने सोडलेल्या तुमच्यासाठी. मग तुमचा स्पर्शच होणार नाही तर त्या पादुका काय उपयोगाचे? म्हणून त्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी त्या पादुका तिथं मठामध्ये ठेवलेल्या आहेत. का? आपण हे नेम आपण लावलेले. अरे जो ब्रह्मांड नायक आहे, वाईटाचं चांगलं करतो आणि तुमच्या ठिकाणी पावित्र्य खराब होणार आहे. कुठलं पावित्र्य? अरे त्याचा स्पर्श झाला तरी आपल्या अंगामध्ये अनेक प्रकारचे रोग नाहीसे होतात, तर तुमच्यापासून त्याचं पावित्र्य खराब होणार आहे. हे मनातले विचार काढून टाका. स्वामींकडे फक्त स्वच्छ मन घेऊन जा. एकदा स्वच्छ मन घेऊन गेले ना, तो आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. ही शक्ती त्या ब्रह्मांड नाही, तो दिल्याशिवाय राहणार नाही. तो देण्यासाठी आलेला आहे. वारंवार मी भक्तांना सांगत असतो, मला ब्रह्मांड नाही घेण्यासाठी नाही आलेला आहे, तो देण्यासाठी आलेला आहे. काय करणार आहे? तुम्ही किती नारळ वाढली तर पडून राहणार आहे. तुम्ही बसून पहा, ढिग वाढत जातील, पण ते नारळ तिथून हलणार नाही. का? तो नेणारच नाही. ही आपली फक्त श्रद्धा आहे. म्हणून स्वामी समर्थ मठामध्ये नवसाचं नारळ वाहिलं जातं. तुम्ही म्हणाल तुम्हीच सांगता काय देत नाही, तुमच्या मठामध्ये नवसाचं नारळ वाहतात. नवसाचं नारळ म्हणजे एक अर्ज आहे. आपण देवाकडे अर्ज कसा पोचवावा? आपण एखाद्या ऑफिसात जातो, एखाद्या कोऱ्या कागदावर आपण अर्ज लिहितो, माझं असं असं काम आहे साहेब, एवढं पूर्ण करा. तो साहेब पाहतो, पहिल्यांदा अर्ज पाहतो, नाही करत. आपण दुसरा तिसरा चौथीचा कागद घडी घडी मागे लागलेला, मग एकदा अर्ज पूर्ण होतो, आपलं काम होतं. तसं ते नारळ म्हणजे अर्जी आहे. मठामध्ये तुम्ही आला, त्या नारळावर तुमच्या मनात इच्छा सांगा आणि त्या इच्छा त्या नारळावर बांधायची आणि ते नारळ तिथं वाहिलं तर ते नारळ विकल्या नाही जात. मठामध्ये नवसाचा यज्ञ होतो आणि त्या यज्ञाद्वारे ते नारळ स्वामीपर्यंत पाठवल्या जातात. कारण की मठामध्ये कुठलाही व्यवहार होत नाही, स्वामींना काही लागत नाही. आजही मठात ते अनुभव आहे, स्वामी स्वतः दरबार चालवतात. दर गुरुवारी अन्नदान असतं, कुठली पावती फाडल्या जाते, पण अन्नदानाला 1000, 1200, 1500 लोक येतात. कुठून येतं काय येतं आजपर्यंत त्याचा प्रश्न लागत नाही. मागे शिवकथा ठेवली, 17 लाख रुपये खर्च झाला, पण 17 लाख कुठून आले? न पावती फाडता 7 दिवस रोज 3, 4, 5,000 लोक अन्नदान चालायचं. पण स्वामी महाराजांनी पूर्ण कथा करून घेतली आणि पूर्ण कथेमध्ये शेवटच्या दिवशी 1 रुपया सुद्धा बोलवला नाही. जे आलं ते पूर्ण शिवकथे. ही भक्ती, ही स्वामीचा चमत्कार. आपला विश्वास असला पाहिजे. तुम्ही विश्वासाने निष्ठावान सेवा करा, ते तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. ब्रह्मांड नायक, त्या ब्रह्मांड नायकाला आपण विनंती केली पाहिजे की स्वामी महाराज, मी तुमच्या दरबारात येते, बस तुमचा आशीर्वाद असू द्या. बस तुम्ही सगळ्या भक्तांसाठी बघताय, मला तुम्ही सोबत राहा. आपण एवढं मागा, आपाप सर्व भेटून जातं. त्यांच्या आशीर्वादामध्ये सर्व लिहिलेलं आहे. काहीच नको. त्यांचा आशीर्वाद एकदा मिळाला, तुम्हाला आयुष्यात पुढे फिरायची गरज नाही, काहीच नाही. तुमच्या नशिबात बी नसतं, देणारा तो बसलेला आहे. कारण की स्वामींनी तो तारक मंत्र दिलेला आहे. कारण की तो तारक मंत्र अण्णाथ महाराजांनी लिहिलेला आहे. जे अण्णाथ महाराज वेंगुर्ल्याला असायचे. का ती कथा मोठी, कारण आपल्याकडे वेळ कमी, ती कथा सांगायला गेलो 1 तास लागून जाईल. म्हणून शॉर्टकट मध्ये सांगतो की अण्णाथ महाराजांना स्वामीने डोक्यावर हात ठेवला होता, सरस्वती प्राप्त झाले होते. ज्यांनी कधी लिखाण केलं नव्हतं त्या अण्णाथ महाराजांनी, त्यांना स्वामीने वरदान दिलं होतं. आणि त्या अण्णाथ महाराजांना ज्यावेळेस स्वामीने डोक्यावर हात ठेवला, त्यांच्या मुखामध्ये सरस्वती प्राप्त झाली आणि त्यावेळी त्यांनी तारक मंत्राचं लिखाण केलं. आणि ज्यावेळी तारक मंत्राचं लिखाण केलं, त्यांनी स्वामींना बोलून दाखवलं. त्यावेळी स्वामींनी वरदान दिलं, अरे आनंदा, हा तारक मंत्र म्हणजे ह्या जगाचं कल्याण करेल. ह्या जगामध्ये, या सृष्टीमध्ये ज्यावेळेस मी देह त्याग करेल, जो माझा भक्त असेल, जो भक्त ह्या तारक मंत्राने मला आवाज देईल, मी त्याच्या पाठीशी उभा आहे. कारण त्या तारक मंत्रामध्ये शब्द रचना कशी केलेली आहे, त्या शब्दामध्ये एवढी शक्ती आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, अतरिक्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे निवण काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आते विना काळ नाही त्याला, परलोक येईना भीती दयाला. उगाच वितोसी भय पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती करू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू असे बाळ त्यांचा. ही शक्ती तुम्ही एखादी तारक मंत्र पूर्ण बघा, त्या तारक मंत्राचा एक अर्थ बघा, त्या अर्थामध्ये तुमचं जीवन जगण्याचं तुम्हाला साधन मिळेल.
तुम्ही म्हणाल की जीवनाला हरलेलो आहे, पण तारक मंत्राचं वाचन करा, मी जीवनाला जिंकलेलो हेच बोला. ही शक्ती स्वामींची. मग स्वामींचं नाव घ्या. आयुष्यात आला स्वामींच्या माळा, 100 माळा जपायपेक्षा 11 माळा जपायपेक्षा एकच माळा जपा, पण ती मनापासून जपा. त्या 11 जपायच्या आहे त्या कशा पटापट होती मग ते मनी जोर जोरात पडायचे आणि कोणी आलं हे पाणी तिकडे ठेवता मी आली इकडं माळ ते मन लागणार आहे सांगा बरं नाही. म्हणून माळ जपताना एकच जपायची, पण ती मनापासून जपायची, ती माझ्या स्वामीच्या चरणांपर्यंत पोहोचली पाहिजे. स्वामी महाराज तुमची मनाची प्रार्थना ऐकतात, पण तुम्ही ती मनापासून सांगा. कारण की महाराजांना ज्यावेळेस आपण सांगतो एकच सांगा, भुवनी तर तुम्हा घरचे तुम्हा काय देव, मी तुमच्या घरचाचे, हे सर्व तुम्ही निर्माण केलेले आहे, मी तुम्हाला काय देणार आहे, बस तुम्ही माझ्या जवळ राहा स्वामी महाराज, मला तुमच्याशिवाय काहीच नको. एवढं सांगितलं ते आयुष्यभर तुमच्या सोबत आहे. सकाळी उठला स्वामींना सांगा, स्वामी महाराज माझ्या कामाला जातोय, बस तुमचा आशीर्वाद राहू द्या, तुम्ही माझ्या सोबत चला, ते तुमच्या सोबत आहे. रात्री आल्यावर सर्व काम झालं, रात्री झोपताना स्वामींना सांगा, कोटी कोटी धन्यवाद स्वामी महाराज, आजचा दिवस मला चांगला गेला, स्वामी महाराज तुमच्या सोबत. बस त्यांचं महाराजांचे माफी मागायचा, त्यांचे आभार मानायचा, आजचा दिवस चांगला गेला त्याच्याबद्दल आभार मानायचा. बस स्वामींना काय पाहिजे, स्वामींना काहीच नको आहे, फक्त आपल्या भावना पाहिजे, आपल्या मनातला विश्वास पाहिजे, त्यांना दुसरं काहीच नको आहे. या स्वामींच्या कथा, त्या स्वामींच्या लीला माणसाला जीवन शिकवतो. त्या लीलांमध्ये स्वामी काय हे कळतं. स्वामी ब्रह्मांड नायक आहे. अक्कलकोटला असताना स्वामी महाराजांनी भक्तांवर काय लीला केल्या, अशा अनेक लीला आहेत, पण आपण एवढ्या कमी वेळामध्ये सांगू शकत नाही. तर तुम्हाला कधी लीला ऐकायची असत तर आपल्या मठाचं दर गुरुवारी महाआरती होत असते, आणि दर गुरुवारी मठाचं प्रति अक्कलकोट सुरगाणा म्हणून एक चॅनल आहे, त्याच्यावर दर गुरुवारी मठामध्ये एक कथा सांगितल्या जाते. कारण मठामध्ये दुसरा विषय काहीच नसतो, फक्त स्वामींचा विषय असतो की स्वामी काय, स्वामीचे शिष्य काय, स्वामीचे शिष्य किती होऊन गेले, त्याच कथांद्वारे सांगितलं जातं. आणि माझ्या स्वामींबद्दल दुसरं आमच्याकडे काहीच नाही. आमच्याकडे जे काय आहे ते फक्त स्वामी आहे, आणि स्वामींच्या नावाशिवाय आमच्या मुखामध्ये काहीच वगैरे नाही. बस आमचा ब्रह्मांड नाही का आमच्या पाठीशी हेच आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि आज तुम्ही या दरबारात आला, खरं तुम्ही भाग्यवान आहात की स्वामी. कारण की मी आभार मानतो तुकाराम महाराजांचे, तर त्यांची माझी भेट वावळकर बाबाकडे झाले. गणेश बनकर साहेब त्यांनी मठामध्ये आमंत्रण दिलं, आणि जे ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी हा दरबार उभा केला आणि स्वामींची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केली. अफाट शक्ती इथं, अनेक ऊर्जा आहे. स्वामींची सेवा करा, स्वामी मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामींची शक्ती अपार आहे, फक्त ती अनुभवा आणि स्वामींच्या चरणाची सेवा करा. आयुष्यात काहीच मागू नका, फक्त स्वामींना सांगा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. एकदा त्यांनी आशीर्वाद दिला, त्यांच्या मुखातून जर शब्द निघाला, आयुष्याचं कल्याण झालं. आता स्वामींच्या नैवेद्याची तयारी करायची आहे, कारण की स्वामींना भूक लागली असेल. कथेमध्ये स्वामींनी अन्नाचा कण घेतलेला नाही, तर आपल्याला विनंती करायची आहे. तर त्याच्यामध्ये भजन असतं, फक्त नैवेद्य दाखवलं तिथं एक लक्ष्मी नारायणाच्या जोड्याने तिथं बसायचं आहे नैवेद्य दाखवताना.